गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर माझं नाव आहे समीक्षा संकपाळ. मी आजपासून तुम्हाला मॅथ्सच्या रिलेटेड जे 10वीचे चॅप्टर आहेत किंवा 10वी 8वी 9वी हे सर्व तुम्हाला टीचिंग करणार आहे. तर आज आपण 10वीचा मॅथ्स 1चा जो शेवटचा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स तो बघणार आहे. आता चॅप्टरचं नाव आहे 6 नंबरचा आणि मॅथ्स 1चा चॅप्टर आहे स्टॅटिस्टिक्स. आता ह्या चॅप्टरमध्ये पहिल्यांदा आपण बघूया की काय काय अभ्यासायचं आहे. तर स्टॅटिस्टिक्स चॅप्टर तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. तर स्टॅटिस्टिक्स चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे. पहिला पॉईंट बघायचा आहे तो म्हणजे मीन, ज्यालाच की आपण मध्य असं म्हणतोय. त्याच्यामध्ये मीन काढायच्या तुम्हाला एकूण 3 मेथड दिलेले आहेत. पहिली मेथड दिलेली आहे ती म्हणजे डायरेक्ट मेथड. दुसरी मेथड दिलेली आहे ॲझ्युम मीन मेथड. आणि तिसरी मेथड दिलेली आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता मीन काढायचे तुम्हाला ह्या एकूण 3 मेथड्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 6.1 त्याच्यामध्ये प्रत्येक मेथडची तुम्हाला 2-2 एक्झाम्पल दिलेले आहेत. हा तुम्ही पहिला जो पॉईंट बघणार आहे या चॅप्टरमधला. त्यानंतरचा दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे मीडियन, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतोय मध्यक. मध्यक काढायचं, त्याच्यामध्ये फॉर्म्युला दिलाय आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मोड. मोड कसा काढायचा म्हणजेच मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो बहुलक तो काढायचा, पण फॉर्म्युला दिलाय आणि फॉर्म्युल्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि चौथा पॉईंट आहे तो म्हणजे ग्राफचा. तर ह्या वर्षी तुम्हाला 10वीला एकूण 3 ग्राफ दिलेले आहेत. पहिला ग्राफ आहे तो म्हणजे हिस्टोग्राम, ज्यालाच की आपण म्हणतो आयतालेख. त्यानंतर दुसरा ग्राफ आहे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन, ज्याला मराठीमध्ये म्हणायचं वारंवारता बहुभुज. आणि तिसरा ग्राफ आहे तो म्हणजे पाय डायग्राम. असा हा पूर्ण तुमचा मॅथ्स 1चा 6वा चॅप्टर आहे, ज्याचं की नाव आहे स्टॅटिस्टिक्स. काय काय बघणार आहे आपण याच्यामध्ये. मीन बघणार आहे, मीडियन बघणार आहे, मोड बघणार आहे आणि ग्राफ बघणार आहे. आता बघा, मीन काढायच्या एकूण 3 मेथड आहेत. पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड, दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड आणि तिसरी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता कसं लक्षात ठेवायचं कोणत्या मेथडला किती कॉलम करायचं हे मी सगळं तुम्हाला आधी ह्या पहिल्या इंट्रोडक्शनच्या पार्टमध्ये सांगणार आहे. आता बघा, डायरेक्ट मेथड मीन काढायची तुम्हाला तिन्हीपैकी कोणती पण मेथड विचारू शकतात. मग पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला एकूण 4 कॉलम करायचे. किती कॉलम करायचे? 4. त्यानंतर दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड, याच्यामध्ये तुम्हाला 5 कॉलम करायचे एकूण. आणि तिसरी जी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड, याच्यामध्ये तुम्हाला एकूण 6 कॉलम करायचे. आता लक्षात ठेवायची काही गरज, पाठ करायची काही गरज नाही. बघा, डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम करायचे. जे तुमच्या डायरेक्ट मेथडमध्ये कॉलम आहेत त्याच्यापेक्षा फक्त एक कॉलम ॲझ्युम मीन मेथडमध्ये ॲड होते. तो फक्त कोणता कॉलम आहे आणि तो किती नंबरला ॲड करायचा आहे हे लक्षात ठेवलं की झालं. पाठ करायची काही गरज नाही. त्यानंतर शेवटचा मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये 6 कॉलम करायचे. आधीची जी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड, ह्याच्यामध्ये फक्त एक ॲझ्युम मीन मेथडपेक्षा फक्त एक कॉलम काय करायचं आहे आपल्याला ॲड करायचा आणि तो पण किती नंबरला ॲड करायचा आहे हे फक्त लक्षात ठेवायचं. आता बघूया कॉलम कोणकोणते. पहिली मेथड आहे तुमची डायरेक्ट मेथड. आता डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला एकूण कॉलम करायचे 4. पहिला कॉलम असणार आहे तुमचा क्लास. पहिला कॉलम कोणता असणार आहे तुमचा? क्लास. त्यानंतर दुसरा कॉलम असणार आहे क्लास मार्क. दुसरा कॉलम असणार आहे क्लास मार्क. तिसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी. आणि चौथा कॉलम असणार आहे FI इंटू XI. आता पहिला कॉलम असणार आहे क्लास. क्लासलाच आपण म्हणायचं आहे XI. क्लास कशाला डिनोट करायचा आहे? XI. पहिला कॉलम असणार आहे क्लास. त्यानंतर दुसरा कॉलम आहे क्लास मार्क. क्लास मार्कलाच आपण म्हणायचं आहे XI. क्लास मार्क हा XI ने डिनोट करतात.
त्यानंतर तिसरा कॉलम आहे तुमचा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी हा FI ने डिनोट करतात. आता शेवटचा कॉलम म्हणजे काय, FI आणि XI, म्हणजे आधीचे जे 2 कॉलम आहेत त्या 2 कॉलमचं इथं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. म्हणजे बघा आधीचा कॉलम कोणता आहे तुमचा FI आणि त्याच्या आधीचा कॉलम कोणता आहे XI. ह्या दोघांचा आपल्याला काय करायचं आहे, गुणाकार, म्हणजे तुमचा शेवटचा कॉलम आला. म्हणजे बघा पहिला कॉलम कोणता करणार आहे, क्लास. क्लास जे तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेले असतात ते क्लास ॲज इट इज आहे तसे लिहायचे. त्यानंतर क्लास मार्क. आता क्लास मार्क कसा काढायचा बघा, क्लास मार्क काढायचा फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. हा क्लास मार्क काढायचा फॉर्म्युला. आता प्रश्नामध्ये तुम्हाला क्लास दिलेला असणार आहे. समजा क्लास दिले 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 असे तुम्हाला प्रश्नामध्ये क्लास दिलेले असणार आहे. आता हा जो तुमचा पहिला क्लास कुठून कुठेपर्यंत आहे 10 ते 20, हा जो 10 नंबर आहे ह्याला म्हणायचं लोअर लिमिट आणि 20 आहे याला म्हणणारा अप्पर लिमिट. म्हणजे बघा पहिला क्लास कुठून ते कुठेपर्यंत आहे 10, म्हणजे याची मर्यादा कुठेपर्यंत आहे, कमीत कमी. लोअर म्हणजे काय, कमीत कमी मर्यादा कुठेपर्यंत आहे 10 पर्यंत, आणि त्याची संख्या कुठेपर्यंत, एंड कुठे होते 20 पर्यंत, म्हणून त्याला कोणतं लिमिट म्हणतात, अप्पर लिमिट. आता हा पुढचा क्लास कुठून कुठेपर्यंत आहे 20 ते 30, मग याचं लोअर लिमिट किती येणार सांगा बघूया. तर याचं लोअर लिमिट येणार आहे 20. 20 ला कोणतं लिमिट म्हणणार आहे तुम्ही, लोअर लिमिट, आणि 30 ला म्हणणार आहे अप्पर लिमिट. 30 ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, अप्पर लिमिट. सेम तसंच खाली 30 ला म्हणणार आहे लोअर लिमिट, 40 ला म्हणणार आहे अप्पर लिमिट, या खालच्या 40 ला म्हणणार आहे लोअर लिमिट आणि याला म्हणणार आहे अप्पर लिमिट. आता क्लास मार्क काढायचा काय फॉर्म्युला आहे, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. आता बघा त्या क्लासचा विचार करूया. याचा फॉर्म्युला काय आहे, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. अप्पर लिमिट किती आहे 20, साइन कोणता आहे मध्ये प्लस, लोअर लिमिट किती आहे 10 आहे आणि अपॉन 2. आता याचं कॅल्क्युलेशन 20 आणि 10 30 आणि अपॉन 2 म्हणजे 30 अपॉन 2. तुमचं आन्सर किती येणार आहे 15. म्हणजे पहिल्या क्लासचा तुमचा क्लास मार्क किती येणार आहे 15 येणार आहे. आता सेम तसंच दुसऱ्याचं पण, हे झालं तुमचं लोअर लिमिट आणि हे झालं अप्पर लिमिट. फॉर्म्युला काय आहे, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. दोघांची ॲडिशन करायची आणि अपॉन 2. 30 प्लस 20 ॲडिशन येते 50 आणि अपॉन 2 म्हणजे दुसरा तुमचा क्लास मार्क किती येणार आहे 55. क्लास जे प्रश्नामध्ये दिलेले आहेत ते आहेतच लिहायचं. क्लास मार्क कसा काढायचा ते सांगितलं. आता तिसरा कॉलम आहे तुमचा फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कशी काढायची, जी प्रश्नामध्ये फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ती आहे तशी फ्रिक्वेन्सी लिहून घ्यायची. आणि चौथा कॉलम आहे FI आणि XI. आता या दोघांच्या मध्ये चिन्ह नाही आहे, सिम्बॉल नाही, म्हणजे कोणतं चिन्ह असणार आहे, मल्टिप्लिकेशनचं साइन असणार आहे. म्हणजे FI आणि XI चा गुणाकार तुम्ही या कॉलममध्ये करणार आहे. असं एकूण किती कॉलम करायचे, डायरेक्ट मेथडसाठी 4 कॉलम करायचे. आता हे कॉलम तुमच्या लक्षात आलेत का, पाठ करायची गरज आहे का बघा. पहिला कॉलम कोणता करायचा आहे क्लास, दुसरा करायचा आहे क्लास मार्क. क्लास मार्क आपण कशाने डिनोट करणार आहे XI ना. त्यानंतर तिसरा कॉलम करणार आहे फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सीलाच आपण म्हणणार आहे FI, आणि चौथा कॉलम करणार आहे FI आणि XI. म्हणजे बघा फक्त तुम्हाला आता क्लास आणि फ्रिक्वेन्सी जी प्रश्नामध्ये दिलेली आहे ती आहे तशीच लिहायची, आणि क्लास मार्क आणि FI आणि XIचा कॉलम म्हणजे क्लास मार्क ह्या फॉर्म्युल्याने काढायचं आणि शेवटचा याला काय करायचं, गुणाकार करायचं. आता दुसरी मेथड आहे, पहिली मेथड सगळ्यांच्या लक्षात आली का. आता बघा दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड. आता ह्याच्यामध्ये तुम्ही किती कॉलम केलेसा, डायरेक्ट मेथडमध्ये 4 कॉलम केलेसा. आता ॲझ्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम करणार, 5 कॉलम करणार. आता बघा एक कॉलम फक्त वाढतोय डायरेक्ट मेथडपेक्षा, तो कोणत्या नंबरला ॲड करायचा एवढं फक्त लक्षात ठेवायचं. पहिल्या मेथडचे तुमचे 4 कॉलम लक्षात आले असतील. आता ॲझ्युम मीन मेथडमध्ये कोणता कॉलम ॲड होतोय, तर DI इज इक्वल टू XI मायनस A. ॲझ्युम मीन मेथडमध्ये कोणता कॉलम ॲड होतोय, DI इज इक्वल टू XI मायनस A, आणि हा कॉलम 3 नंबरला ॲड करायचा. किती नंबरला ॲड करायचा, 3 नंबरला. म्हणजे बघ आता पहिला तुमचा कॉलम असणार आहे क्लास, दुसरा कोणता असणार आहे क्लास मार्क, आणि तिसरा कॉलम तुम्ही कोणता करणार आहे इथं, DI इज इक्वल टू XI मायनस A, आणि हा तुमचा कोणता कॉलम असणार आहे चौथा, आणि FI आणि XI. आता इथं FI आणि XI येणार काय नाही, आपण डायरेक्ट मेथडमध्ये काय केलं, आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार केला. सेम तसंच ॲझ्युम मीन मेथडमध्ये पण काय करायचं, शेवटचा कॉलम म्हणजे आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. म्हणजे काय केलं सांगा, आधीचा कॉलम कोणता आहे FI, हा 4 नंबरचा, आणि 3 नंबरचा कोणता आहे DI, म्हणजे XIच्या ऐवजी तर तुम्ही काय लिहिणार DI. असं ॲझ्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम करायचे, 5 कॉलम करायचे. बघा पहिला कॉलम कोणता असणार आहे क्लास,
दुसरा असणार आहे क्लास मार्क, तिसरा असणार आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए, चौथा असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि पाचवा कॉलम असणार आहे एफ आय आणि डी आय. आता हे 4 कॉलम तुम्हाला आधीच माहिती आहेत, एफ आय आणि डी आय म्हणजे हा दोघांचा गुणाकार. आता हा कॉलम तुमच्यासाठी नवीन आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुणाची किंमत काढायची आहे? डी आयची किंमत काढायची. डी आयलाच म्हणायचं डेव्हिएशन. डी आयला काय म्हणतोय आपण? डेव्हिएशन. आणि ए ला म्हणायचं ॲज्युम. एला काय म्हणणार आहे? ॲज्युम. ॲज्युम म्हणजे मराठीत काय? तर ॲज्युमचा अर्थ आहे गृहीत धरणे. आता आपण काय करायचंय, ज्या व्हॅल्यू असतात त्याच्यामधला एक व्हॅल्यू काय करायला लागतं? ॲज्युम करायला लागतं. आता ती कोणती व्हॅल्यू ॲज्युम करायची बघा. आता बघा, जी तुमची ए ची व्हॅल्यू आहे ती ए ची व्हॅल्यू क्लास मार्कच्या कॉलम मधली ॲज्युम करायची. कोणत्या कॉलम मधली? जो 2 नंबरचा तुमचा कॉलम आहे क्लास मार्कचा, त्या क्लास मार्कच्या कॉलम मधली ॲज्युम करायची. समजा जर क्लास मार्कच्या ह्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू असतील, किती व्हॅल्यू असतील? 5. तर ह्याच्या बरोबर मधली संख्या कोणती सांगा बघूया? 3. मग ह्या तिसऱ्या नंबरला इथं कोणती पण व्हॅल्यू असू दे, याला म्हणायचं ए. काय म्हणायचं आहे? ए. ए म्हणजेच काय असणार आहे? तुमचं ॲज्युम असणार आहे. बघा, जर 5 व्हॅल्यू असतील तर त्यातली तिसरी संख्या ही बरोबर तुमची मधली संख्या येणार आहे आणि त्या मधल्या संख्येलाच काय म्हणायचं आहे? ए. आता तुम्ही मला 5 व्हॅल्यू असतील तर तुम्ही मधली व्हॅल्यू सांगू शकताय. जर समजा 4 व्हॅल्यू असतील तर आपण मधली संख्या याच्यामध्ये सांगू शकतोय काय? नाही सांगू शकत. मग आता जर 4 व्हॅल्यू असतील तर ए कुणाला म्हणायचं? आता बघा, पहिली एक संख्या सोडली, खाली एक संख्या सोडली, मग मधल्या संख्या कोणकोणत्या राहिल्या? दुसरी आणि कोणती राहिली? तिसरी. मग ह्या दुसऱ्या व्हॅल्यूला जरी ए म्हणलं तरी चालते किंवा तिसऱ्या व्हॅल्यूला ए म्हणलं तरी पण चालते. जरी तुम्ही दुसऱ्या व्हॅल्यूला ए करून आन्सर सोडवलं किंवा तिसऱ्या व्हॅल्यूला ए म्हणून जर आन्सर सोडवलं तरी तुमचं उत्तर काय येते? सेमच येते. म्हणजे दुसऱ्याला ए म्हणलं, 4 व्हॅल्यू असतील तर दुसऱ्या व्हॅल्यूला ए म्हणलं तरी पण चालते किंवा तिसऱ्या व्हॅल्यूला ए म्हणलं तरी पण चालते. ही झाली तुमची कोणती मेथड? ॲज्युम मीन मेथड. किती कॉलम करायचे आहेत? ॲज्युम मीन मेथडमध्ये 5 कॉलम करायचे. पहिला कोणता असणार आहे? क्लास. दुसरा असणार आहे क्लास मार्क. क्लास मार्क काढायचा सेम फॉर्म्युला असणार आहे, अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन 2. त्यानंतर तिसरा कॉलम असणार आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. चौथा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी आणि पाचवा कॉलम असणार आहे एफ आय इंटू डी आय. आता शेवटची मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये एकूण किती कॉलम करायचे? 6 कॉलम करायचे. आता बघा, ॲज्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम केले? 5. त्याच्यापेक्षा फक्त एक कॉलम स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये ॲड होतोय आणि तो किती नंबरला ॲड करायचा? तर तो कॉलम 4 नंबरला ॲड करायचा. आता तो कॉलम कोणता आहे बघा? तो कॉलम कोणता आहे? यू आय इज इक्वल टू डी आय अपॉन जी. म्हणजे तुम्हाला कुणाची किंमत काढायची? यू आयची किंमत काढायची. आता जी म्हणजे काय? तर जीला म्हणायचं क्लास इंटरवल. जीलाच आपण काय म्हणतोय? क्लास इंटरवल. आता इंटरवल म्हणजे काय? तर डिफरन्स. जे तुम्हाला क्लास दिलेला असतात त्या क्लासमध्ये जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सला काय म्हणणार आहे आपण? जी म्हणणार आहे. आता बघा, समजा असे क्लास दिलेले असतील 10 to 20, 20 to 30, 30 to 40. तर याच्यामधला डिफरन्स कितीचा आहे? म्हणजे काय करायचं बघा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता आपण मगाशी बघितले की अप्पर लिमिट कुणाला म्हणायचं आणि लोअर लिमिट कुणाला म्हणायचं. 10 ला कोणतं लिमिट म्हणायचं? लोअर लिमिट. आणि 20 ला कोणतं लिमिट म्हणणार आहे? अप्पर लिमिट. मग ह्या दोघांच्या मधला डिफरन्स बघा, जीची व्हॅल्यू कशी काढायची? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट किती आहे तुमचं? 20 मायनस लोअर लिमिट किती आहे? 10. मग आन्सर किती येणार? म्हणजे तुमच्या जीची व्हॅल्यू किती येणार आहे? 10 येणार. आता सेम तसंच बघा, प्रत्येक क्लासमधल्या जीच्या व्हॅल्यू तुमच्या काय असणार आहे? सेम असणार आहे. बघा, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट 30 मायनस 20, आन्सर किती येणार आहे तुमचं? 10च येणार आहे. त्यानंतर पुढचा क्लास बघा, 40 मायनस 30, आन्सर किती येणार आहे तुमचं? 10च येणार आहे. म्हणजे प्रत्येक क्लासमधला डिफरन्स हा तुमचा काय असतोय? सेम असतोय आणि त्या डिफरन्सलाच काय म्हणायचं आहे आपण? जी म्हणायचं आहे. म्हणजे आता बघा, स्टेप डेव्हिएशन मेथडसाठी आपण एकूण किती कॉलम करणार आहे? 6. पहिला कॉलम कोणता असणार आहे? क्लास. दुसरा असणार आहे क्लास मार्क. त्यानंतर तिसरा असणार आहे डी आय इज इक्वल टू एक्स आय मायनस ए. आता हा कॉलम तुम्हाला सांगितलं किती नंबरला ॲड करायचा? 4 नंबरला ॲड करायचा. आता बघा, इथे चौथा कॉलम तुमचा चेंज होणार आहे. चौथा कॉलम काय येणार आहे तुमचा? यू आय इज इक्वल टू डी आय अपॉन जी. आणि पाचवा कॉलम काय येणार आहे सांगा बघूया. पाचवा कॉलम तुमचा जो फ्रिक्वेन्सीचा आहे तोच येणार आहे. फ्रिक्वेन्सी ज्यालाच की आपण म्हणतोय एफ आय. आणि 6वा कॉलम काय येणार आहे सांगा. शेवटचा कॉलम म्हणजे काय सांगितलंय तुम्हाला? आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. मग आधीचे 2 कॉलम कोणते आहेत? 6च्या आधीचा नंबर कोणता आहे?
5 आणि 4, मग या दोघांचा गुणाकार म्हणजे काय लिहिणार, FI आणि UI, म्हणजे या आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. बघा पाठ करायची गरज आहे काय, प्रत्येक कॉलम कसं लक्षात ठेवायचं लक्षात आलं काय तुमच्या. पहिल्या ह्याच्यामध्ये किती कॉलम करायचे, 4 कॉलम कोणकोणते करणार आहे आपण, क्लास मार्क, फ्रिक्वेन्सी आणि शेवटचं असणार आहे FI आणि XI, म्हणजे आधीच्या 2 कॉलमचा गुणाकार. त्यानंतर दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम करायचे आहेत, 5. मग डायरेक्ट मेथडपेक्षा ॲझ्युम मीन मेथडमध्ये किती कॉलम ॲड होतात, इथे 4 आहे आणि इथं 5 आहे, म्हणजे किती कॉलम ॲड होतात, 1 कॉलम. तो किती नंबरला ॲड करायचा, तर तो कॉलम 3 नंबरला ॲड करायचा. किती नंबरला ॲड करायचा, 3 नंबर. आणि तो कॉलम कोणता आहे, DI = XI - A. किती नंबरला ॲड करायचा, 3 नंबरला. आणि शेवटची मेथड आहे आपली स्टेप डेव्हिएशन मेथड. याच्यामध्ये आपण किती कॉलम करतोय, 6 कॉलम करतोय, म्हणजे ॲझ्युम मीन मेथडपेक्षा स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये 1 कॉलम ॲड होतोय. आणि तो किती नंबरला ॲड करायचा, 4 नंबरला ॲड करायचा. आणि तो कॉलम कोणता आहे, UI = DI/G. आणि बाकीचे सगळे कॉलम काय असणार आहे, तुमच्या सेमच असणार आहेत. बघा पाठ करायची काहीही गरज नाही, फक्त तुमच्या लक्षात ठेवा, मी जसं सांगितले तसं लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल. पाठ केल्यास की नंतर विसरून जाते की कोणता कॉलम किती नंबरला होता, हे सगळ्यांच्या लक्षात आलं. आता कॉलम झाले की फॉर्म्युले येतात. आता फॉर्म्युला पण पाठ करायची काही गरज नाही, फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं हे पण तुम्हाला सांगणार आता. पहिली मेथड आहे डायरेक्ट मेथड. आता आपण काय फाइंड करायला लागलोय, मीन हा X बार या लेटरने डिनोट करतात. कॅपिटल X आणि डोक्यावरती अशी रेष मारायची, याचं रीडिंग करायचं X बार. मीन हा X बारने डिनोट करतात. मग डायरेक्ट मेथडचा मीन काढायचा काय फॉर्म्युला आहे बघा, X बार = ह्या चिन्हाला म्हणायचं समेशन किंवा याला सिग्मा असं पण म्हणू शकता. हे असं M उलटं काढायचं, ह्याला काय म्हणायचं, समेशन किंवा सिग्मा म्हणायचं. आता हा आपण फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. मला सांगा आता डायरेक्ट मेथडमध्ये आपण शेवटचा कॉलम काय करतोय, FI आणि काय करतोय, XI करतोय, बरोबर आहे का नाही. मग आता जी शेवटचा कॉलम आहे ह्याची ॲडिशन घ्यायची. आता या समेशनचा अर्थ होतोय ॲडिशन किंवा बेरीज. समेशनचा अर्थ काय होतोय, ॲडिशन. आता बघा समेशन काय लिहायचं आहे, शेवटच्या कॉलमची ॲडिशन FI XI, आणि प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये अपॉनला N असते. N म्हणजे काय असते तुमचं, सम ऑफ फ्रिक्वेन्सी. N म्हणजेच काय असते तुमचं, सम ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन, त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, N म्हणणार आहे. हा झाला कोणत्या मेथडचा फॉर्म्युला, डायरेक्ट मेथडचा फॉर्म्युला. आता दुसरी मेथड आहे ॲझ्युम मीन मेथड. ॲझ्युम मीन मेथड मीन काढायचा काय फॉर्म्युला आहे, पहिल्यांदा मीन कोणत्या लेटरने डिनोट करायचा, X बार. आता तुम्ही सांगा ॲझ्युम मीन मेथडमध्ये शेवटचा कॉलम काय येतोय सांगा बरं, FI आणि काय येतोय, DI. मग सेम इथं जसं शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन N घेतलं, सेम तसंच इथं ॲझ्युम मीन मेथडमध्ये पण काय करायचं, शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन N. आता सांगितलं ॲडिशन कोणत्या सिम्बॉलला डिनोट करायची, समेशन. मग शेवटचा कॉलम कोणता आहे तुमचा, FI DI, आणि अपॉन काय करायचं, इथं पण N करायचं. N म्हणजे काय असणार आहे, सम ऑफ फ्रिक्वेन्सीच्या कॉलमच्या ॲडिशनला आपण काय म्हणणार आहे, N. आता तिसरी मेथड आहे स्टेप डेव्हिएशन मेथड. आता स्टेप डेव्हिएशन दुसरी मेथड आहे आपली ॲझ्युम मीन मेथड. आता ॲझ्युम मीन मेथडनं मीन काढायचं असेल तर कोणत्या लेटरनं मीन डिनोट करणार आहे, X बार. जर तुम्हाला X बार काढायचं असेल तर त्याच्या आधी D बारची व्हॅल्यू काढायला लागते. कोणत्या मेथडसाठी, ॲझ्युम मीन मेथडसाठी. आता बघा X बार काढायचा काय फॉर्म्युला आहे, A + D बार. X बार काढायचा काय फॉर्म्युला आहे, A + D बार. मग टेबलमध्ये कुठं आपण D बारची व्हॅल्यू काढतोय काय, नाही. मग D बार काढायचा पण फॉर्म्युला आहे. आता D बार काढायचा काय फॉर्म्युला आहे, सेम ह्याच्यासारखंच, शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन काय करायचं, N. मग आता सांगा ॲझ्युम मीन मेथडमध्ये आपण शेवटचा कॉलम काय करतोय, समेशन FI आणि काय करतोय, DI, आणि अपॉनला N आहे तसंच राहणार आहे. म्हणजे N म्हणजे काय असणार आहे, तुमची फ्रिक्वेन्सीच्या कॉलमची ॲडिशन. मग आता बघा D बारची काय फॉर्म्युला आहे, समेशन FI DI आणि अपॉन काय असणार आहे, N. मग आता बघा X बार काय काढायचा काय फॉर्म्युला आहे, A + D बार. ए कुणाला म्हणतोय, जो आपण ॲझ्युम केलेला नंबर असतो तो, आणि कुणाची ॲडिशन करायची, D बारची. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यानं जी तुमची व्हॅल्यू येईल D बारची, त्याच्या दोघांची काय करायची, ॲडिशन करायची.
हा तुमचा कोणासाठी फॉर्म्युला झाला, ॲझ्युम मीन मेथडसाठी. आता तिसरी मेथड आहे तुमची स्टेप डेव्हिएशन मेथड. आता स्टेप डेव्हिएशन मेथड काढता मेथडच्या ह्याच्यामध्ये पण एक्स बारचा काय फॉर्म्युला आहे बघा, ए प्लस यू बार जी. काय फॉर्म्युला मीन काढण्यासाठी, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार जी. आता आधी यू बार काढायचा फॉर्म्युला आता बघा, यू बार इज इक्वल टू सेम स्टेप डेव्हिएशन मेथड सारखंच शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन एन. आता सांगा स्टेप डेव्हिएशन मेथडमध्ये शेवटचा कॉलम काय येतोय आपला, समेशन एफ आय आणि यू आय. म्हणजे शेवटचा कॉलम तुमचा कोणता येतोय, एफ आय आणि यू आय, आणि त्याची बेरीज घ्यायची म्हणजेच काय घ्यायची, समेशन. आणि प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये अपॉनला काय करायचं, एन. हा कोणाचा फॉर्म्युला झाला, यू बारचा झाला. मग मीन कसा काढायचा, एक्स बार इज इक्वल टू ए प्लस यू बार आणि काय असणार आहे तुमचं, जी असणार. अशा ह्या मीन काढायच्या एकूण 3 मेथड आहेत. तुम्हाला जर काही शंका असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता मीन काढायच्या सगळ्यांना कॉलम कसं लक्षात ठेवायचं, फॉर्म्युले कसं लक्षात ठेवायचं, लक्षात आलं का बघा. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, हा झाला तुमचा डायरेक्टचा फॉर्म्युला, त्यानंतर हा झाला तुमचा ॲझ्युमचा, आणि हा झाला स्टेप डेव्हिएशनचा. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला, शेवटच्या कॉलमची ॲडिशन आणि अपॉन काय करायचं आहे, एन. पाठ करायची काही गरज नाही आहे. आणि ॲझ्युममध्ये फक्त एक्स बार इज इक्वल टू काय लक्षात ठेवणारा, ए प्लस डी बार. म्हणजे इथं पण ए आणि इथं पण ए. म्हणजे जरी ॲझ्युम मीन मेथड विचारली किंवा स्टेप डेव्हिएशन मेथड विचारली तर कुणाची ॲडिशन करायची आहे, ॲझ्युम जो तुम्ही नंबर केला असेल तो प्लस आधीचं जे कॅल्क्युलेशन केलं आहे त्याची काय करणार आहे, ॲडिशन. आणि इथं यू बार आणि जी जो तुम्ही जी कसं काढायचं सांगितलं आहे तुम्हाला, 2 क्लासमधला डिफरन्स त्याला जी म्हणणार आहे. मग यू बार आणि जीचा आधी मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यामध्ये जी तुमची एची व्हॅल्यू असेल ती काय करायची आहे, ॲड करायची. सगळ्यांना मीन कसं काढायचं कळलं. आता आपण ह्याच्यानंतर प्रॅक्टिस सेट 6.1मध्ये एक्झाम्पल घेतल्यानंतर आणि तुम्हाला कळेल की कशाला कोणाला काय म्हणायचं, फॉर्म्युला कसा यूज करायचा, कसं लक्षात ठेवायचं, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. मीन लक्षात आला सगळ्यांच्या. आता पुढचा पॉईंट आहे तुमचा मीडियन. पुढचा पॉईंट आहे तुमचा मीडियन. 2 नंबरचा पॉईंट आहे मीडियन. आता मीडियनलाच मराठीमध्ये आपण म्हणतोय मध्यक. मध्यक म्हणजे काय, तर मध्यक म्हणजे मधली संख्या. आता बघा थोड्या प्रमाणात संख्या असतील तर त्याच्यामधली मधली संख्या आपण सांगू शकतो, पण जास्त प्रमाणात जर संख्या असतील तर त्याच्यामधली मधली संख्या आपण सांगू शकणार आहे काय, नाही. मग त्याच्यासाठी हा फॉर्म्युला दिला आहे. तर काय फॉर्म्युला आहे बघा, मीडियन इज इक्वल टू एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ आणि इंटू एच. हा मीडियन काढण्यासाठी फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे, एल प्लस एन अपॉन 2 मायनस सी एफ अपॉन एफ आणि इंटू एच. आता मीडियन काढायचा असू दे तुमचा, किंवा मोड काढायचा असू दे, किंवा तुमचा ग्राफ असू दे, सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचा एक पॉईंट तुमच्या लक्षात यायला लागतोय, तो म्हणजे क्लास कंटिन्युअस आहेत का नाही. पहिल्यांदा तुम्हाला काय चेक करायला लागते की क्लास कंटिन्युअस आहेत का नाही. आता कंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं आणि डिसकंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं. जे क्लास कंटिन्युअस आहेत त्याला कंटिन्युअस म्हणणार आहेत आणि जे क्लास कंटिन्युअस नाही आहेत त्याला कोणते क्लास म्हणणार आहे आपण, डिसकंटिन्युअस क्लास. आता कंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं आहे बघा, ते कंटिन्युअस मीन काढताना कंटिन्युअस आणि डिसकंटिन्युअस बघायचं नाही, कारण मीनच्या ज्या तिन्ही मेथड आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला क्लास कंटिन्युअस हे दिलेलेच असणार आहेत. कशामध्ये तुम्हाला दिलेले असतात, मीडियन, मोड आणि ग्राफ काढताना तुम्हाला क्लास काही वेळेला कंटिन्यू दिलेले असतात किंवा काही वेळेला कंटिन्यू दिलेले नसतात. आता बघा क्लास कंटिन्युअस आहेत का नाहीत हे कसं ठरवायचं. पहिला क्लास दिलाय तुमचा 10 ते 20, दुसरा दिलाय 20 ते 30, तिसरा दिलाय 30 ते 40. आता मगाशी सांगितलं मी की अप्पर लिमिट कुणाला म्हणायचं आणि लोअर लिमिट कुणाला म्हणायचं. तर या 10ला कोणतं लिमिट म्हणणार आहे आपण, लोअर लिमिट म्हणणार आहे, आणि या 20ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, अप्पर लिमिट. बरोबर आहे. आता परत इथं खाली 20ला कोणतं लिमिट म्हणणार आहे बघा, ह्या साईडच्या ज्या व्हॅल्यू आहेत सगळ्या ह्याला म्हणायचं अप्पर लिमिट, आणि ह्या साईडच्या ज्या सगळ्या व्हॅल्यू आहेत त्याला काय म्हणायचं, लोअर लिमिट. आता बघा 20ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, लोअर, आणि 30ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, अप्पर लिमिट. परत तसंच 30ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, लोअर लिमिट, आणि 40ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, अप्पर लिमिट. आता क्लास कंटिन्युअस आहेत का नाही कसं ओळखायचं बघा.
पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे तोच पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. बघा, म्हणजे जे तुमचे क्रॉसचे नंबर आहेत ते सेम पाहिजेत. बघा काय म्हणलं मी, पहिल्या क्लासचा जो अप्पर लिमिटचा नंबर आहे, किती आहे पहिल्या क्लासला अप्पर लिमिटचा नंबर आहे 20, तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. आता बघा, पुढच्या क्लासचा तुमचा लोअर लिमिटचा नंबर किती आहे 20, मग सेम आहेत काय नंबर, इथं पण 20 आणि इथं पण 20. आता खाली बघा, पुढच्या क्लासात सेम तसंच तोच रूल अप्लाय करायचा. जो तुमचा अप्पर लिमिटचा नंबर असेल तो त्याच्या पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. म्हणजे जे तुमचे क्रॉसचे नंबर आहेत ते काय पाहिजेत, सेम पाहिजेत. जर असं असेल तर त्याला तुम्ही म्हणणार आहे क्लास कंटिन्युअस आहेत. काय म्हणणार आहे, क्लास कंटिन्युअस आहेत. आता बघा, डिसकंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं हे लक्षात आलं का. बघा, पहिल्या क्लासचा अप्पर लिमिटला जो नंबर आहे तोच नंबर पुढच्या क्लासला लोअर लिमिटला पाहिजे. जर असं असेल, जर एक सेम असेल तर बाकीचे पण पुढचे सगळे काय असणार आहे तुमचं सेमच असणार आहे. असं असेल तर त्याला कोणते क्लास म्हणायचं, कंटिन्युअस क्लास. आता डिसकंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं, डिसकंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं. आणि जर क्लास तुमचे डिसकंटिन्युअस असतील तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला कंटिन्युअस क्लासमध्ये करायचं असतं. आता ते कन्वर्जन कसं करायचं बघा. पहिल्यांदा डिसकंटिन्युअस क्लास कोणाला म्हणायचं बघा. आता समजा क्लास जर दिलेले असतील तुम्हाला, पहिला क्लास दिलाय 11 to 19, त्यानंतर पुढचा क्लास दिलाय तुमचा 20 to पहिला क्लास दिलाय 200 ते 209, त्यानंतर पुढचा क्लास दिलाय 210 ते 219, त्यानंतर पुढचा क्लास दिलाय 220 ते 229. आता बघा, हे असं तुम्हाला क्लास दिलेला आहे. आता 200ला कोणतं लिमिट म्हणणार आहे आपण, लोअर लिमिट म्हणणार आहे. आणि 209ला कोणतं लिमिट म्हणणार आहे, अप्पर. तर मीडियन काढण्यासाठी किती कॉलम करायचे, जर क्लास कंटिन्युअस असतील तर एकूण 3 कॉलम करायचे. बघा, जर क्लास कंटिन्युअस क्वेश्चनमध्ये दिलेले असतील तर एकूण 3 कॉलम करायचे. आणि जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर एकूण किती कॉलम करायचे, 4. म्हणजे कोणता कॉलम ह्याच्यामध्ये ॲड होणार आहे, कंटिन्युअस क्लासचा कॉलम काय होणार आहे, ॲड होणार आहे. म्हणजे जर क्लास कंटिन्युअस असतील तर 3 कॉलम करायचे. आता हे 3 कॉलम कोणकोणते बघा, पहिला कॉलम करायचा आहे क्लास, दुसरा कॉलम करायचा आहे फ्रिक्वेन्सी, आणि तिसरा कॉलम करायचा आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. असे एकूण तुम्हाला मीडियनसाठी किती कॉलम करायचे, 3. पहिला असणार आहे क्लास, जे प्रश्नामध्ये क्लास दिलेले आहेत ते आहे तसे लिहायचे. त्यानंतर दुसरा कॉलम असणार आहे फ्रिक्वेन्सी, जी फ्रिक्वेन्सी प्रश्नामध्ये दिलेली असते ती आहे तशी लिहायची. आणि तिसरा कॉलम असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. आता हा कॉलम कसा तयार करायचा हे एक्झाम्पल घेतल्यावरती तुमच्या लक्षात येईल. आता जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर एकूण किती कॉलम करायचा आहे, 4. म्हणजे कोणता कॉलम ॲड होणार आहे, कंटिन्युअस क्लासचा कॉलम ॲड होणार आहे. म्हणजे बघा, पहिला कॉलम तुम्ही कोणता करणार याच्यामध्ये, डिसकंटिन्युअस असेल तर कोणता कॉलम करणारा, क्लास करणारा. आणि दुसरा कॉलम कोणता करणारा, कंटिन्युअस क्लास. दुसरा कॉलम कोणता करणारा, कंटिन्युअस. तिसरा फ्रिक्वेन्सी आणि चौथा कोणता करणार आहे, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन. असं जर क्लास डिसकंटिन्युअस असतील आणि जर तुम्हाला मीडियन काढायचं असेल तर असं तुम्ही 4 कॉलम करू शकता. आता फॉर्म्युला आहे L+N/2 - CF/F आणि इंटू H. आता ह्याच्यामध्ये कुणाला काय म्हणायचं हे तुम्हाला एक्झाम्पल घेतल्यावरती कळेल. L कुणाला म्हणायचं, CF कुणाला म्हणायचं, H कुणाला म्हणायचं आणि F कुणाला म्हणायचं. हे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुणाला काय म्हणायचं ते. आता हा झाला मीडियन आणि पुढचा पॉईंट आहे तुमचा मोड. मीडियन पेक्षा पण मोड हा सोपा पॉईंट आहे. 3 नंबरचा आपला पॉईंट आहे मोड. मोडलाच मराठीमध्ये बहुलक असं म्हणतात.
मोडलाच मराठीमध्ये काय म्हणतात? बहुलक असे म्हणतात. आता बघा, मोड म्हणजे मोड काढायचं सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला दिला. आता काय फॉर्म्युला बघा, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0. आता ह्या F0चं रिडिंग करताना F0 असं रिडिंग करायचं. F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F2, 2F1 मायनस पुढचा आपला पॉईंट आहे मोड. मोडलाच मराठीमध्ये आपण काय म्हणतोय? बहुलक म्हणतोय. आता मोड काढायचा काय फॉर्म्युला आहे बघा, मोड इज इक्वल टू एल प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू H. म्हणजे आता बघा, हे जे F0 लिहितोय त्याचं रिडिंग करताना रिडिंग करायचं F0. काय फॉर्म्युला आहे मोड काढताना? मोड काढायचा L प्लस F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू काय असणार आहे? H. याचं पण एक्झाम्पल घेतल्यावरती तुम्हाला कळेल की कुणाला काय म्हणायचं आहे ते. आता मोड काढायचं असेल, मोड काढताना पण तुम्ही पहिल्यांदा काय चेक करणार की क्लास कंटिन्युअस आहेत का नाही. जर क्लास तुमचे कंटिन्युअस असतील तर दोनच कॉलम करायचे. पहिला कॉलम करायचा क्लास आणि दुसरा कॉलम करायचा फ्रिक्वेन्सी. जर मोड काढायचं असेल, क्लास प्रश्नामध्ये कंटिन्युअस दिलेले असतील तर किती कॉलम करायचे? दोन. पहिला कोणता असणार आहे? क्लास आणि दुसरा असणार आहे फ्रिक्वेन्सी. म्हणजे जे प्रश्नामध्ये क्लास दिलेत ते आहे तसे लिहायचे आणि जे प्रश्नामध्ये फ्रिक्वेन्सी दिले ते आहे तसे लिहायचे. आणि जर तुमचे क्लास डिसकंटिन्युअस असतील, जर क्लास तुमचं डिसकंटिन्युअस असतील तर एकूण 3 कॉलम करायचे. म्हणजे पहिला कॉलम करायचा आहे क्लास, दुसरा कॉलम करायचा आहे कंटिन्युअस क्लास आणि तिसरा कॉलम करायचा फ्रिक्वेन्सी. म्हणजे जर मीडियन असू दे किंवा मोड असू दे, जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर क्लास नंतरचा दुसरा पॉईंट तुमचा कॉलम फिक्स असणार आहे. कोणता असणार आहे? कंटिन्युअस क्लास. म्हणजे मीडियन असू दे, मोड असू दे किंवा ग्राफ असू दे, जर क्लास डिसकंटिन्युअस असतील तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला कशामध्ये करायचं आहे? कंटिन्युअस क्लासमध्ये करायचं आहे. आता असं आपण कोणता पॉईंट बघणार आहे? मोड. हे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुणाला काय म्हणायचं आहे ते. आता शेवटचा पॉईंट आहे आपला ग्राफ. तर ह्या वर्षी एकूण तुम्हाला 3 ग्राफ दिलेले आहेत. तर ते 3 ग्राफ कोणते आहेत? तर ते 3 ग्राफ कोणते आहेत बघा. पहिला ग्राफ आहे तो म्हणजे हिस्टोग्राम. हिस्टोग्रामलाच मराठीमध्ये आपण म्हणतोय आयतालेख. म्हणजे आपण असं वाय ॲक्सिस, त्यानंतर ना एक्स ॲक्सिस, जे तुमचे क्लास दिलेले असतात ते एक्स ॲक्सिसवरती घ्यायचे आणि जे तुमची फ्रिक्वेन्सी दिलेली असतात ती वाय ॲक्सिसवरती घ्यायची. आणि जेवढं क्लासची तुमच्या जेवढी फ्रिक्वेन्सीची हाईट दिलेली असते तेवढं काय करत जायचं तर आपण असे बार काढत जायचं. त्याला कोणता ग्राफ म्हणायचं? हिस्टोग्राफ. हे एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. त्यानंतर ना दुसरा आहे तो म्हणजे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. दुसरा ग्राफ कोणता आहे आपला? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. त्याच्यामध्ये पण एक्स ॲक्सिस, त्यानंतर ना वाय ॲक्सिस. आता ह्याच्यामध्ये जसं बार काढलेत तसंच फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायच्या 2 मेथड आहेत. त्याच्यामध्ये हिस्टोग्रामचा यूज करून पण आपण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढू शकतो आणि हिस्टोग्रामचा यूज न करता पण आपण काय काढू शकतोय? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. म्हणजे जे क्लास दिलेले असतात त्याची विड्थ कुठे आहे बघायचं आणि त्याचे डॉट काढायचे. म्हणजे त्याचा क्लास मार्क काढायचा. जे क्लास दिलेले असतात त्याचं काय काढायचं? क्लास मार्क. आपण बघितलंय क्लास मार्क कसा काढायचा. काय फॉर्म्युला आहे क्लास मार्क काढायचा? अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट अपॉन काय आहे 2. पण त्या फॉर्म्युल्याने काय करायचं? क्लास मार्क. क्लास मार्क म्हणजे मधली जो पॉईंट असते तो. म्हणजे जिथं ते पॉईंट येते ते पॉईंट असे काय करायचे? प्लॉट करायचे आणि त्या सगळ्या पॉईंटमधून जाणारी अशी काय करायची? लाईन काढायची. ती लाईन तुमच्या एक्स ॲक्सिसला दोन्ही पॉईंटमध्ये काय होत्या? टच होत्या. अशा पद्धतीचा कोणता ग्राफ असतोय? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन. आणि तिसरा ग्राफ आहे आपला पाय डायग्राम. तिसरा ग्राफ कोणता आहे तुमचा? पाय डायग्राम. पाय डायग्राम म्हणजेच काय? तर सर्कलमध्ये ग्राफ काढायचा आहे. कशामध्ये ग्राफ काढायचा आहे? सर्कलमध्ये. पूर्ण
पूर्ण सर्कलचं आपलं मेजरमेंट असते 360, जसं कॅल्क्युलेशन करून अशा टाईपचा पाय डायग्रामला आपण काय काढतोय, ग्राफ काढतोय. आता बघा, जर पाय डायग्रामवरती तुम्हाला प्रश्न आला तर तो 2 प्रकारे प्रश्न येऊ शकतोय. कसं म्हणजे तुम्हाला पाय डायग्राम ड्रॉ करायला, म्हणजे टेबल दिलेला असतो आणि त्याच्यावरून पाय डायग्राम काय करायला सांगितलेले असत्या, ड्रॉ करायला सांगितलेलं असतं. किंवा दुसऱ्या टाईपचा काय प्रश्न येतोय, तुम्हाला पाय डायग्राम पेपरमध्ये काढून दिलेले असते आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स दिलेले असतात आणि त्या क्वेश्चन्सची तुम्हाला काय लिहायचे असतात, आन्सर लिहायचे असतात. असं पाय डायग्रामवरचं दोन्ही पद्धतीचे तुम्हाला काय करतात, प्रश्न विचारू शकतात. बघा, 3 जे ग्राफ आहेत, हिस्टोग्राम असू दे, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन असू दे आणि पाय डायग्राम असू दे, तिन्हीपैकी एक तरी ग्राफ तुम्हाला विचारतातच बोर्डाच्या परीक्षेसाठी. मागच्या वर्षी 2025ला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन हा ग्राफ विचारलेला होता. सगळ्यांच्या इथंपर्यंत ह्या पूर्ण चॅप्टरचं इंट्रोडक्शन लक्षात आलं का? जर काही शंका असेल किंवा काही कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 इन डिटेलमध्ये बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा काही शंका असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.